यंदा दुसरा श्रावण सोमवार आणि एकादशी एकत्र आली आहे. मग ज्यांना एकादशीचा उपवास असेल त्यांनी तो कसा सोडावा आणि श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा याविषयी बहुतेक जण संभ्रम होतात. कारण सोमवारचा उपवास आपण संध्याकाळी शिवाला बेलपान वाहून फराळचं नैवेद्य दाखवून आपण सोडत असतो, तर एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो. बघा, दुसरा श्रावण सोमवार या दिवशी आपल्याला शिवाला शिवामूठ तीळ अर्पण करायचे आहे. आता श्रावण सोमवारचा उपवास आपण जरी संध्याकाळी सोडत असलो तरी देखील एकादशी देखील या दिवशी आलेली आहे. मग अशा वेळेस तुमच्या घरात जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही हे दोन्ही उपवास करायचे आहे आणि दोन्ही उपवास तुम्ही सोडायचे आहे. तरी पण आपण या व्हिडिओमध्ये या विषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. बघा, सोमवारचा उपवास संपूर्ण दिवसभर केला जातो आणि तो रात्री सोडला जातो. सोमवारच्या उपवासाला बऱ्याच ठिकाणी गोड पदार्थ खाल्ले जातात. या उपवासाला तिखट पदार्थ खाल्ले जात नाही. तुमच्याकडे जर का गोड पदार्थ खाण्याची पद्धत असेल तर तुम्ही संपूर्ण दिवसभरात फराळचं, फळे, तुम्ही दूध, दही खाऊन उपवास करू शकतात. आणि जर का तुमच्याकडे तिखट खाल्लं जात असेल तर मग खिचडी बनवताना तुम्हाला आपलं जे घरात मीठ आहे ते न वापरता सैंधव मीठ, जे पिंक सॉल्ट असतं, जे उपवासाचं मीठ असतं, ते उपवासाचं मीठ आपल्याला खिचडीमध्ये घालून आपल्याला फराळचं करायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी एकादशी आहे आणि एकादशीला बऱ्याच ठिकाणी भगर खाल्ली जाते. परंतु सोमवारच्या उपवासाला महादेवांना भगर चालत नाही. त्यामुळे तुम्ही एकादशीच्या उपवासामध्ये दिवसभरात तुम्ही भगर खाऊ शकत नाही. तुम्हाला तिखट किंवा खिचडी किंवा तुम्ही फराळचं तुम्ही करू शकतात. आणि त्याचप्रमाणे तुमचा जर का एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही संपूर्ण दिवसभर फराळचं करा आणि संध्याकाळी म्हणजेच रात्री तुम्ही भगर खाऊ शकतात. बघा, भगर खाल्ल्यामुळे तुमचा सोमवारचा उपवास हा सुटणार आहे आणि एकादशीचा उपवास देखील तुमचा सुटणार नाही. कारण सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही, त्यामुळे आपला उपवास मोडतो. आणि म्हणूनच आपण सोमवारी रात्री भगर खाऊन सोमवारचा उपवास मोडायचा आहे आणि एकादशीचा उपवास आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही द्वादशीला तुमचा एकादशीचा उपवास तुम्ही सोडू शकतात. या पद्धतीने तुम्ही दोन्ही उपवास करू शकतात. म्हणजेच काय, तर सोमवारचा उपवास देखील तुमचा मोडला जाईल, सुटला जाईल आणि एकादशीचा देखील उपवास तुमचा सुटणार नाही. अगदी साधी सोपी पद्धत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या श्रावण सोमवारी जशी आपण नेहमी शिवलिंगाची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे. फक्त पहिल्या श्रावण सोमवारी आपण शिवामूठ तांदूळ अर्पण केले होते, तर दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवामूठ ही तीळ अर्पण करायची आहे. ज्यांना काही अडचणींमुळे पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करायला शक्य झालं नसेल, जमलं नसेल, त्यांनी दुसऱ्या श्रावण सोमवारपासून शिवामूठ महादेवाला अर्पण केली तरी चालणार आहे. बघा, असं नाही पहिल्या श्रावण सोमवारी जमलं नाही म्हणून दुसऱ्या पण करायचं नाही, असं नाही. तुम्ही दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला शिवामूठ तुम्ही महादेवांना अर्पण करू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना काही कारणास्तव किंवा लक्षात नसल्यामुळे पहिला श्रावण सोमवारचा उपवास पकडता आला नसेल, त्यांनी दुसऱ्या श्रावण सोमवारपासून तुम्ही उपवास पकडू शकतात आणि शिवामूठ देखील तुम्ही अर्पण करू शकतात. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.